सादर करते. आपण मराठीतलं गीत वल्लवडे नाको ऐकले ना, त्या चांगलं सॉरी डोलकर या चांगलं आहे. एक नवरा बायकोचा संवाद आहे. तर बायकोचं पहिलं म्हणते, घासून दाखवा हो भांडे आता, घासून दाखवा हो भांडे आता. आता त्याच्यावरती नवऱ्याचं किचनचा राजा तुम्ही भांड्यासाठी बाजूला करतो किचनचा राजा. किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वागते. टकमक टकमक डोळे फिरती, भिरभिर भिरभिर मेसेज फिरती. जागोजागी मोबाईल दिसती, पेपर सारे व्हॉट्सअप पाहती. स्वप्नी आले काही एकमी ग्रुप पाहिला भारी. स्वप्नी आले काही एकमी ग्रुप पाहिला भारी. टकमक टकमक डोळे फिरती. टकमक टकमक
डोळे फिरती विनोदाने कविता पाठवी कोणी तिने संगीत पाठवी विनोदाने कविता पाठवी कोणी तिने संगीत पाठवी नेत्याच्या आवडती भारी स्वप्नी आले काही एक मी खूप पाहिला भारी एक मी खूप पाहिला भारी टकमक टकमक डोळे फिरती तर माझा गावाचं नाव आहे धरणगाव. जळगाव जिल्ह्यातलं धरणगाव हे माझं गाव. हा श्रावण महिना आला ना की मला त्या अर्थी माझ्या गावाची आठवण येते. तसं हे माझ्या काळात अतिशय छोटंसं गाव होतं. आता तालुका प्लेस झाला आहे, पण माझ्या बालपणीचे जे काही छोटे अनुभव ते मी या ठिकाणी सांगणार आहे. तर ह्या छोट्याशा गावामध्ये तसं बघितलं तर कला, सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक याचे बरेच संदर्भ आहेत. पण या ठिकाणी मी फक्त माझ्या काही आठवणी सांगते. प्रामुख्याने माझं बालपण मला आठवलं ना की मला सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते माझी शाळा, माझ्या गावातली मंदिरं, तिथे भरणारा आठवडे बाजार, त्यानंतर तिथलं शेत मळे किंवा आणखी बऱ्याच खूप अशा आठवणी मैदानं दिसली. या सगळ्या गोष्टी मला आठवायला लागतात. मला सगळ्यात श्रावण महिना आलं ना की आठवण होण्यासाठी येते की मला सोमवार आठवतो. का तर सोमवार आपण आताही करतो, श्रावणी सोमवार. पण त्यावेळेची मजा होती की लहानपणी फक्त अर्धा दिवस शाळा, मग अर्धा दिवस शाळा सुटली की मंदिरात जायचं, फुलं बकरी यायची, त्यानंतर थोडासा फराळ आई करायची. मग दुपारी 2 वाजता ना आमच्या शेजारच्या बायका आमच्याकडे येऊन बसायच्या आणि मग ते कहाणीचं पुस्तक असतं की सातवारांच्या कहाण्या, मग तो कहाणी मी त्या दिवसाची वाचायची. बहुतेक वाचनाचं काम माझ्याकडेच असायचं आणि बाकीच्या सगळ्या स्त्रिया अत्यंत मनोभावे ती कहाणी ऐकायची. आणि अशी साध्या अक्षराची कहाणी, पातळ अक्षरा, अगदी सगळं संपूर्ण व्हायची. आणि मला वाटतं त्याचा खूप आनंद व्हायचा, खूप समाधान वाटायचं की आपण कहाणी सांगतो, सगळे ऐकतात. त्यानंतर 4 वाजता सोमवार सोडायचा असायचा. फार उत्सुकता असायची हो जेवणाची. आणि तेव्हा आईने केलेला तो गरमागरम स्वयंपाक दुपारी 4 वाजता जेवताना जो काय आनंद व्हायचा, जेवताही त्या जेवणाचा स्वाद असायचा ना, तर मी अजूनही विसरलो नाही. आणि म्हणून मला हा सोमवार फारच आवडतो. त्यानंतर प्रामुख्याने माझ्या गावामध्ये आणखी 1-2 आठवणी सांगायच्या तर आमच्या गावामध्ये ना एक इंग्रजांची वखार आहे. वखार म्हणजे किल्ले वजाचे बांधकाम आहे, वखार म्हणतात त्याला. तर त्या वखारीत कधी आम्हाला जायला मिळालं नाही. आताही कोणाला सोडत नाही, आता तर फारच ती जुनी पडकी झाली. पण एक उत्सुकता असायची की आपल्याला काय असायचं, म्हणून आम्ही आपल्या त्या वखारीवरती खूप फिरत राहायचो. ती पण माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची अशी आठवण असते. किल्ल्यासारखी ती वास्तू, त्याचं आकर्षण मला लहानपणी नक्कीच होतं. त्यानंतर अगदीच लहानपणी म्हणजे आपल्या धरणगावपासून एक 10 किलोमीटरच्या अंतरावर एकनगरी गाव. आता हे एकनगरी गाव आपण महाराष्ट्रात राहतो. आता त्या गावाचं नाव एरोंडल आहे. पण या एकनगरी गावामध्ये पांडवांचा जुना वाडा होता. त्या वाड्याचे खूप आकर्षण वाटायचं, कारण त्या गोष्टी ऐकलेल्या असायच्या. आणि मुख्य म्हणजे त्या वाड्यात जाण्याचा जो रस्ता होता तो आमच्या धरणगावामधल्या भुयारातून जात होता. आणि मग धरणगावला जी भुयारावरची 2 गोष्टी होते ना, तिथे कुणी गेल्याचं ऐकूच नाही. पण आम्ही मुलं मात्र तिथे जाऊन त्या बोगद्याकडे बघत बसायचो, काय असेल आतमध्ये जाऊया का आपण. तर त्या बोगद्यांचं फार आकर्षण होतं. जो बोगदा धरणगावपासून पांडवांच्या वाड्यामध्ये जात असे तो असं ऐकून होतं. त्याचं एक कौतुक नेहमीच माझ्या मनामध्ये राहिलेलं होतं. त्यानंतर एरोंडल जे आहे ना, तर तिथे काही किलोमीटर अंतरावर, हाच थोड्या किलोमीटर अंतरावर पद्मालय म्हणून एक देवस्थान आहे. जसं देवीचे 3.5 पीठ तसं हे गणपतीचं पीठ आहे.
इथे 2 मोठे गणपती आहेत आणि मुख्य म्हणजे एक डाव्या सोंडीचे आणि एक उजव्या सोंडीचे. असे गणपती दिसत नाही आपल्याला सगळं. एकच गणपती आपण बघतो कुठे सगळे. इथे दोन्हीकडे असणारे पुढचे 2 गणपती आणि हे महाराष्ट्राचं दैवत आहे. म्हणजे 12 महिने इथे महाराष्ट्रातले लोक सारखे इथंच असतात. आणि सगळ्यात आकर्षण जे तिथे आहे ना तर त्या गणपतीच्या मंदिरासमोर खूप मोठं तळ आणि तळ भरून लाल कमळ असायचं. त्यामुळे लहानपणी या कमळाचं खूप अट्रॅक्शन होतं. म्हणजे खूप छान वाटायचं. मग कोणीतरी कमळ तोडूनही आणायच्या बाळाची माणसं. पण आमचा हा जो प्रवास होता ना तेव्हा आमच्या गावात बस वगैरे काहीच नव्हती. मग आम्ही हा प्रवास बैलगाडीने करायचो. म्हणजे सकाळी सकाळी पहाटे घरातून निघायचो बैलगाडीतून. तो प्रवास करत करत 10-11 वाजता आम्ही तिथे पोचायचो. एक 3-4 तास नक्कीच लागायचं आम्हाला जायचोपर्यंत. तोपर्यंत आईने सकाळी रोजचे काय करणे चटणी रोजचं काय काय घेतलेलं असायचं. समजा ते जर घेतलं नाही तर तिथे सर्व 3 दगडांची चूल मांडायची आणि त्याच्यावर आमचा खांद्याची पदार्थ डाळबट्टी ती तिथे करायची. वांग्याची भाजी करायची. आणि मग किती का माणसं येईल ना तिथे आलेले यात्रेकडे बसायचे त्यांना म्हणायचं या बसा जेवायला. तसं पूर्वीला कधी काही वाटायचंच नाही. कुणाला जेवण देणं जेवण व्हायचं. आणि अशा प्रकारे त्या जेवणाचा आनंद एक वेगळाच असतात. मग सगळं तिथे इतकी मोठी प्रचंड घंटा होती की तिचं बघत विचारायचं 1.5-2 मौनाचं होतं. इतकी प्रचंड ती जडत अशी घंटा. पण त्याची लोणी मात्र काही वर्षांनी चोरीला गेली. कोणी चोरून गेली गायब झाली. जेव्हा ती घंटा वाजायची ना त्यावेळेस त्या एक नगरी गावामध्ये त्याचा आवाज यायचा आणि मग सगळं गाव तिथे जागे होतं. पहाटे देवाची आरती व्हायची आणि ते गाव त्या ठिकाणी जागं व्हायचं. तुम्ही पण एक चांगली आनंद केली. अजून पण हे सगळं झालं की तिथे भीमकुंड आहे जे त्या मंदिरापासून आम्ही काही अंतरावर म्हणजे 2-3 किलोमीटर वगैरे असेल. आम्ही असं पायी तसं जायचो. तिथं बाजूला जंगलाचाच रस्ता करायचो. तर हे भीमकुंड काय आहे तर आपण महाभारतामध्ये बकासुराची गोष्ट आहे. म्हणजे त्याला रोज गाडीवर अन्न लागायचं शिवाय एक माणूस खायला लागायचा. तर जेव्हा एका ब्राह्मणाच्या घरावरी पाळी आली आणि तिथे पांडवांच्या वाड्यामध्ये पांडव तिथे निवासी होते तेव्हा भीमाला ही गोष्ट कळली आणि तो म्हणला मी जाईन निघाला. आणि मग त्याने त्या गाडीवर अन्न घेतलं आणि स्वतः तो बैलगाडी घेऊन त्या स्पॉटवर जायचा. तिथे तो बकासूर यायचा. तर मी कोण आहे त्याबद्दल मला वाटते कविता तेच मी आज वाचू लागते. मी कोण आहे. निवृत्तीनंतर मी कोण आहे हे प्रश्न पडायला लागला. नोकरी नाही न ठरलेली दिनचर्या. नोकरी नाही आणि न ठरलेली दिनचर्या आणि एक शांत जिथे आता केवळ शांततेचा आवाज घुमतो. जिथे आता केवळ शांततेचा आवाज घुमतो. शेवटी मी माझ्या खऱ्या अस्तित्वाला ओळखू लागलो. खऱ्या अस्तित्वाला ओळखू लागलो. मी कोण आहे. मी बंगले बांधले. त्याच्यानंतर आराम करायला पाहिजे. छान मस्त राहायला पाहिजे म्हणून करून मी बंगले बांधले. फार्म हाऊस उभे केले. मोठ्या मोठ्या व्यवसायात गुंतवणूक केली. तरीही आज स्वतःला 4 भिंतीच्या आत बंदिस्त वाटतं. बरं मला फार वाईट झालं. लवकर बोलले असं काही जाण्याचं मुळीच वय नव्हतं. 12 चांगले ठणठणीत वाटत होते. पण बहुतेक आपण चिंतेने पाय पोखरले गेले असतात. आता तर जरा 4 चांगले दिवस आले होते. त्यांना मुलगा हाताशी आला होता. मनात अंदाज
तर रोज अगदी काजू बदाम अक्रोड खाऊ शकले असतो, पण मेचपात पाहिजे ना. शेवटी काय त्यानं काहीच खाता आलं नाही. अतिरेकी गोडपणामुळं घात केला आणि शेवटी थोडीशी काळजी घ्यायची असती तर ही वेळ आली नाही. शेवटी काय पडल्याचं निमित्त झालं आणि गेले ते गेले. शेवटी ज्याचं त्याचं नशीब. पण म्हणणं सोपं आहे, पण सकाळ दुपार रोजच्या रोज अनुपस्थिती जाणवणार असते आणि कोकणी कोण भरून काढणार. ज्याचं दुःख त्यालाच ठाऊक. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की गेले ते गेले, पण जाताना खर्चात टाकून गेले असं मुलगा म्हणाला तेव्हा आश्चर्यच वाटतं. म्हणून आला असं काय म्हणतोस, एवढंही तुला करता येणार नाही का? तर तुम्हाला काका तसं नाही, आता बसला ना कवणी करण्याचा खर्च नाही. आणि ते तर म्हणतात की तू इम्प्लांट करून घे म्हणून. तर हा जो आहे हा खर्च मला आत्ताच्या याच्यात काही परवडणारा नाही आहे. धन्यवाद. Dhamma
पहिलं प्राइज मिळालं. अरे वा, छान. कवितेचं नाव आहे माय मराठी. माय मराठी माझी सखी मुक्त भावना तिच्या संगती. माय मराठी माझी सखी मुक्त भावना तिच्या संगती. शब्दसागर आहे अथांग काव्य लेखना होई उपलब्ध. शब्दसागर आहे अथांग काव्य लेखना होई उपलब्ध. पांढऱ्यावरी काळे होई सहजी. पांढऱ्यावरी काळे होई सहजी. खिन्नता सरे मायच्या कवसली. उसळतात आनंदाची कारंजी. कोसळती हास्य धबधबे तिच्या संगती. आकार उकार श्लेष यम. आकार उकार श्लेष यम. अलंकार सर्व करीते परिधान. स्वरव्यंजनाने नटलेली माय अनुस्वाराचा तिलक लावी छान. म्हणेनी समृद्ध झाली मराठी. वाक प्रचारात राहते मशगुल. म्हणेनी झाली समृद्ध मराठी. वाक प्रचारात राहते मशगुल. गुंगुण जाई ओव्या कवनात. चालवते संत साहित्याचे फुल. गुंगुण राही ओव्या कवनात. चालवते संत साहित्याचे फुल. माय मराठी झाली अभिजात भाषा. माय मराठी झाली अभिजात भाषा. सकल विद्यापीठात तिला मुभा. सकल विद्यापीठात तिला मुभा. शिकणाऱ्यास लाभते अर्थसहाय्य. शिकणाऱ्यास लाभते अर्थसहाय्य. देशभर मानाने मराठी भाषिक व्हा. देशभर मानाने मराठी भाषिक व्हा. मराठी भाषिक व्हा. या चालीवर आहे. तुम्ही बायको माहेरीला गेली आहे आणि तिला आणायला मला वेळ नाही. तो कसा नाही तो सांगते गाण्यात. नेहमीच राणी तुझीच घाई. काय करावे मला कळत नाही. आताच गेली तू माहेराला ग. आताच गेली तू माहेरा. आताच गेली तू माहेरा ग. आताच गेली तू माहेरा. घरात झाला पसारा पार. घासायला पडलीत पाणीची कार. कामाचा नको ग तुझ्यावर भार. कामाचा नको ग तुझ्यावर भार. कसा घर घेतो आता मी आवरायला ग. येऊ कसा घ्यायला ग. येऊ कसा मी घ्यायला ग तुला. येऊ कसा घ्यायला. लगीन सराईची दुकानात गर्दी. त्यात मला झाली खूपच सर्दी. मार्केटला जायचं मला आणायला. मार्केटला जायचं मला आणायला. पारू नाही आलाय कामाला ग. येऊ कसा मी तुला घ्यायला ग. येऊ कसा मी घ्यायला ग तुला. येऊ कसा घ्यायला. गर्मी इकडे वाढली फार. गरबी थांबलंय फार. मॅकॅनिकल गेला बायकोला सोडायला. मॅकॅनिकल गेला बायकोला सोडायला. 10 दिवस लागतील एसी बसवायला ग. येऊ कसा मी घ्यायला. येऊ कसा मी घ्यायला ग तुला. येऊ कसा मी घ्यायला. काळाचा आला सतबाईचा फुल. म्हणजे लेकीला शिकवते स्वयंपाक छान. सासरे म्हणतात राहुल्या पोरीला. सासरे म्हणतात राहुल्या पोरीला. मन नको आता मोडायला ग. येऊ कसा मी घ्यायला. येऊ कसा मी घ्यायला ग पोरी. येऊ कसा मी घ्यायला. जीवनातही कळी अशीच राहू दे. जीवनातही कळी अशीच राहू दे. खिचडीच्या निगावरी निवांत ओतू दे. जेवणातही कळी अशीच राहू दे. पापड मी ते
उडवातील घोडवा उडवातील घोडवा चिवेतला भुवे जेवणात ही कडी अशीच राहुवे हळूच तुला गिळण्याचा छंद हळूच तुला गिळण्याचा छंद मुकेचा ताळका अर्थ वेगळा घोटातून आल्याचा गंध येऊ जीव देवनात ही कडी अशीच राहुवे तुला नित्य देवता वाटी भर अजून एक काळ थांबता कधीची तरी देत सर्व मान्य होऊ जेवणात ही कडी अशीच राहुवे जेवणात ही कडी अशीच राहुवे आणि त्याच्यावर कचरा मागवाला या चालीवर म्हणण्याचा प्रयत्न करते. कंद तुला सब्जी में ऐसा डाला कांदे में दुनिया का पीछे लेकिन तेरे पीछे थोड़ा तो कम करना आत्मा में आंसू लेके सोचो क्या डालूं उसमें तुझे न सिवाय तेरे कंधा रोना सिखवाला सब्जी में पूरी डाला कुछ तो शर्माया खाने में तेरी कुर्बान टमाटर आलू मटर का टमाटो जिनको तो सही दे दे ऐसे में भाव मांगो किस्मत बना दे मेरी बीच बना दे मेरी करो सुना मेरी हाय मेरी तेरी कुर्बान कांदा वाला ऐसे में देखा भला सब्जी में ऐसा तुमच्यामध्ये बऱ्याच जणांना माहीत असेल की माझं पुढं नाव होतं गिरगावमध्ये डोंबिवलीमध्ये. मी रांगोळी आर्टिस्ट म्हणून जरा ओळखली जातो. तर रांगोळी जेव्हा आम्ही काढली जाते प्रदर्शनामध्ये होते, बऱ्याच जणांचं इव्हन स्त्रियांचा सुद्धा मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही रांगोळी कशी काढता. आता ह्या संदर्भात मी थोडी माहिती सांगू इच्छितो. कारण रांगोळीसाठी जे कलर वापरले जातात हे डोंबिवलीत कुठेही मिळत नाही. कुठेही फक्त ठराविक मुंबईमध्ये लोहारचाळीमध्ये आणि लालबागला भारत माता थिएटर आहे, त्या थिएटरच्या समोर त्याला लेक कलर म्हणतात. लेक कलर हे कलर खड्याच्या स्वरूपात असतात. म्हणजे केवढं दिव्य असते ते बघा. हे खडे घेऊन त्याच्यामध्ये रांगोळी मिक्स करायची आणि ते रांगोळीचे रंग तयार करायचे. जवळजवळ एक अर्धा तास हे रांगोळी रंग घासण्यामध्ये जातात. सगळ्या हाताचं जवळजवळ आपलं हे निघाल्यासारखी अवस्था असते. असे हे रंग असतात, वेगवेगळ्या प्रकारे मिळतात. तर हे रंग असतात ना, हे जेव्हा तयार होतात ना, ते एकमेकांमध्ये इतकी शेड त्यांची अप्रतिम मिक्स होते. आता हे तुम्ही बाजारातले रंग घेताना हे पिठूळ असतात. आणि आता एक नवीन ट्रेंड आलाय, तुमच्या फडके रोडला तुम्हाला नक्की दिसते, ते दगडा म्हणजे हे तुमचे संगमरवर असतात ना, त्याचे त्यांनी वस्त्रगाळ केलेले असतात, परंतु मिक्स होत नाही. ते तुम्हाला अशा पुड्यांच्या स्वरूपात मिळतील, ते पण मिक्स होत नाही.
ते असे हे रंग असतात ना, तर हे आम्ही लेट कलर घेतो ना, त्यावेळेस कसं असतं की बरेच जणांच्या तुमचं एवढं जिवंत हुबेहूब रंग म्हणजे ते मिक्स कसे होतात. एखादं पोर्ट्रेट काढतो, एखादा लँडस्केप असतो, आणखी काही चित्र असतात अशी वेगवेगळी, ती कशी तुमची जिवंत आहे. तर सुरुवात कशी असते ह्याची तुम्हाला सांगतो की रांगोळी काढण्यापेक्षा रांगोळीला बसणं त्या म्हणजे हॉलमध्ये कसं असतं. पूर्वी रांगोळी प्रदर्शन खूप प्रमाणात व्हायचे, आता होत नाही. कारण काय, खूप खर्च वाढले. एक हॉल घ्यायचा म्हटलं तरी एक कमीत कमी रांगोळी एक आठवडा प्रदर्शन ठेवावं लागतं. त्याच्या अगोदर 2 दिवस ती साफसफाई करून, कारण कीटक लागू नये, काही किडामुंगे वगैरे लागतात, रांगोळीवरून फिरतात आणि रांगोळी खराब होते. म्हणून त्याच्यासाठी पहिल्यांदा हॉल साफ करून घ्यावा लागतो कीटकनाशक. तो कीटकनाशकचा फवारा इतक्या नाकामध्ये होऊन तो मुख्य आणखी गोष्ट दुसरी काय असते, तो हॉल बंदिस्त करावा लागतो. पंखा अजिबात नाही, लाईट सुद्धा हे ट्यूबलाईट नाही चालत, साधे बल्ब असतात ते अरेंजमेंट करावे लागतं. म्हणजे त्याचाही खर्च वेगळा येतो, रांगोळीचा खर्च असतो, हॉलचं भाडं असतं. ते प्रायोजक कोणी असल्याशिवाय होऊ शकत नाही. पहिली गोष्ट असतं की तुम्ही चित्र एखादं काढलं ना, ते जमिनीवर पेस्ट करावं लागतं. आता हे पेस्टिंग सुद्धा इतकं महत्त्वाचं असतं, कारण साधारण तुम्ही पाहिलं असेल तर एक रांगोळी साधारण 3-4 फुटाची असते. ह्या रांगोळीचे जे पेपर असतात, हे पेपर पेस्ट करणं पण एक मोठं स्किल असतं. कारण त्याच्यामध्ये कुठेही अशी चुणी येता कामा नये, नाहीतर ती उगलेली दिसते रांगोळी अशी रंग पडल्यानंतर. आता हे सगळं झाल्यानंतर तिथे बसणं म्हणजे मोठं दिव्य असतं. कारण घामाच्या धारा अंगात म्हणजे 2 नॅपकिन ठेवावे लागतात रांगोळीचं आरती असतो त्याला. एक स्वतःचा चेहरा पुसायला आणि दुसरे हात खराब झालेले असतात ते पुसण्यासाठी. हा एक मोठा भाग असतो. आणि एवढं करून ते रांगोळी साधारण ह्या रांगोळीला ते साधे जर तुम्ही काही असे नवोदित कलावत असतात की काही पक्षी किंवा काही लँडस्केप वगैरे करतात. आता आम्ही साधारण आमची म्हणजे स्पेशालिटी आम्ही पोर्ट्रेट काढतो जास्त. एखादा ॲक्टर असेल किंवा प्रचलित व्यक्ती, क्रिकेटपटू किंवा कोणी नामांकित व्यक्ती असते त्यांचे आम्ही चित्र काढतो. पण ते रंग भरताना वरून खाली यावं लागतं. तुम्हाला पहिल्या बाजूला सगळे कोण तयार करून घ्यावे लागतात रंगाचे. स्किन कलर, कपड्याचे कलर किंवा आणखी बॅकग्राऊंडला वगैरे हे सगळे तयार करून घ्यावे लागतात. आणि हळूहळू आता हे रंग जेव्हा आपण तुम्ही सुद्धा सगळे रांगोळी काढता, पण तुम्ही कसे असतं तुम्ही ठिपक्यांची काढता बरेच जण. त्यामुळे एक चौरस काढला त्याच्या रंगावरला तसं आमचं नसतं. ते मिक्सिंग व्हायला असतं. चेहरा वगैरे असतो ना, तर शेड वगैरे सगळं मिक्सिंग व्हायला लागतं. हे सगळं करणं साधं 8-10 तास जातात. हे 8-10 तास बसणं दिव्य असतं. कारण एवढे वर्ष मी काढल्यानंतर आता माझ्या पाठीची अवस्था आहे मला माहिती आहे. पण हे सगळं हे रांगोळी सांगण्याचा उद्देश काय की बऱ्याच जण माहीत नसतं की रांगोळी प्रदर्शनात रांगोळी काढतात ना म्हणजे नक्की काय करतात. आणि एवढं करून सुद्धा आता काय होतं, रांगोळीला म्हणजे 5 रुपयाचं तिकीट लावलं ना तर त्याच्यावर सरकारी निर्बंध येतात. मग त्याला टॅक्स भरा. पण तुमचं प्रदर्शन रांगोळीचं जे असतं त्याला इतक्या दिवसाला 100-200 लोक भेट देतात. अशा आठवड्याचं उत्पन्न काय होणार आहे त्याचं. आणि प्रदर्शनाचा बंद होत चालले बऱ्याच ठिकाणी आणि कुठेही दिसत नाही. तरी पण ही थोडीफार जुजबी माहिती होती की तुमच्या मनात सुद्धा हे डोक्यात हे रांगोळी प्रदर्शन ह्या रांगोळ्या कशा काढल्या जातात हे थोडाफार सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. समाजात कितीतरी चांगले काम करणारे व्यक्ती आहेत. अशा सकारात्मक प्रवाहामुळे समाज पुढे येतो. क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठता आले पाहिजे असा प्रयत्न असायला हवा. मी विजेती होणारच हा आत्मविश्वास असायला हवा. मानसिक सामर्थ्याची जोड हवी. म्हणजे माणसाने क्षणाक्षणाने व कणाकणाने विद्या व द्रव्य प्राप्त करावे. क्षण फुकट घालवला तर विद्या मिळणार नाही आणि कणाकणाने मिळणारा पैसा फुकट घालवला तर धन मिळणार नाही. यासाठी प्रत्येक क्षण आणि कण यांचा समन्वय साधला पाहिजे. मी आणि च या अक्षरांपासून शब्द तयार होतो मीच. ज्यावेळेस माणसांच्या अंतर्मनातील मी जागृत होतो तेव्हा जगाला एक विजेता लागतो. प्रत्येक विजेता हा कोळशाच्या खाणीत तयार होणारा अनमोल हिरा असतो. आताचा क्षण ज्याला जगता येतो, अनमोल करता येतो
त्याच माणसाला सुखी समृद्ध जीवन जगता येतं. परिस्थिती माणसाची परीक्षा घेत असते, पण कठीण परिस्थितीत सुद्धा आपल्यातील कर्तृत्व जागं करून परिस्थिती हाताळता आली पाहिजे. सर्वप्रथम ध्येय महत्वाचं, ते मनापासून असणं महत्वाचं, त्याचा पाठपुरावा करणं त्याहून महत्वाचं. कोणत्याही घटनेमुळे प्रसंगामुळे आपणच आपल्याला दुखावत असतो, किंबहुना आपले नकारात्मक विचार भावना आपल्या दुखावल्या जाणाऱ्या कारणीभूत असतात. असे असून देखील दुसऱ्या व्यक्तीने मला दुखावले, मला त्रास दिला असा आपला नेहमीच युक्तिवाद असतो. आपण स्वतःला किंचित किंचित पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहते. टकमक टकमक डोळे फिरती, फिर 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 मेसेज फिरती, जागोजागी मोबाईल दिसती, मेंबर सारे व्हॉट्सअप आधी, स्वप्नी आले काही एक मी रूप पाहिला भारी, स्वप्नी आले काही एक मी रूप पाहिला भारी. टकमक टकमक डोळे फिरती. पण त्यांची उत्तरे तिला देणार कोण? तसेच त्या बाबतीत कुणाशी बोलण्याची तिची हिंमत नव्हती. तिच्या बाल मनाला वाटे आपण खाऊ वाटून जगडा भेटू, पण खाऊ आणायला तिच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी लहान मुलांच्या हातात पैसे देत नसत, खाऊ देत असत. हळूहळू तिच्या लक्षात आले या झगड्याचे मूळ कारण सर्वसाधारण परिस्थिती असल्यामुळे पैसा आहे. पण तिने मनाशी निश्चय केला, आपण आपल्या परीने घरात मदत करू, चांगले शिक्षण घेऊन नोकरी करून पैसे मिळवू व घरातील वातावरण आनंदी करू. तिला गाण्याची वाचनाची खूप आवड होती, पण पैसे अभावी ती तिथे छंद जोपासू शकली नाही. तिला वाटते आपण परिस्थिती बदलू, पण नियतीने तिच्या बाबतीत वेगळेच. काही काळ गेला, ती चांगल्या मार्गाने SSC पास झाली. तिच्या मनात एक उन्मीद जागी झाली. ती ज्या शहरात राहत होती तिथे कंपन्यांना सरकारी नोकरी मिळू शकत होती. त्यावेळी नोकरी मिळवण्यासाठी शिफारस पत्र लागत होते, ते तिच्याकडे नव्हते. 1 वर्ष उलटून गेले, पण नोकरीचे काही जमत नव्हते. ती टायपिंग शिकली होती, तिने परीक्षा पण दिली होती. शेवटी तिने मुंबईला काकांकडे नोकरीसाठी जाण्याचा निश्चय केला. तिला वाटले आपल्याला पोचायला लावून म्हणून तरी काका आपल्याला नोकरी लावेल, पण हा तिचा भ्रम